घोर दुःखाला कारणीभूत आहे. आणि तेच पाप अगोदर नष्ट करायचंय. नुसतं लोक म्हणतात मला पुण्य करायचं, मला पुण्य करायचं आहे. पुण्याच्या भानगडीत पडू नका मायबाप. पहिलं पाप नष्ट करा, पाप पुण्य आपोआप होऊन जातं. लक्षात ठेवा. जास्त पुण्याकडे लक्ष देऊ नका, पापाकडे जास्त लक्ष द्या की माझ्याकडून कदापि कोणतं घोर कर्म, अघोर कर्म, विचित्र कर्म होता कामा नये. याही गोष्टीकडे लक्ष दिले ना तर पुण्य करायची आवश्यकता नाहीये. पुण्य सहज आणि सहज घडल्या जातं. लक्षात ठेवा, सहज घडल्या जातं. पण लोकांचं हे पाप करत असताना त्याचा परिणाम कोणाच्या लक्षात येत नाहीये. आपले दोन्ही बाजू समतोल आहेत. एका हाताने पापही आहे आणि एका हाताने पुण्यही आहे. डॉक्टर सांगतात आमचे, का बाबा तुम्हाला डायबेटीस आहे, साखर आहे. जर साखर जर मुळापासून नष्ट करायची असेल तर तुम्हाला दररोज निदान अर्धा किलो तरी साखर खावा लागेल. ऐकताय ना डॉक्टर साहेब? असंच ना. तुम्हाला साखर जर असेल नष्ट करायची असेल तर जेवढं जास्त गोड खाता येईल तेवढं तुम्हाला खावं लागेल, तेव्हा साखर तुमची बरी होईल. असंच आहे का? मग कसं आहे? तुम्हाला साखर असेल तर साखरापासून दूर राहा. हे पथ्य पाळा. जर पथ्य पाळलं आणि हे माझं प्रोडक्ट जर तुम्ही घेतलं, गोळ्या घेतल्यात तर तुम्ही लवकर बरं व्हाल. पण माणसाचं कसं आहे, गोळ्या खाणं चालू आहे आणि साखरही खाणं चालू आहे. रोग कसा दुरुस्ती होईल? कसा दुरुस्ती होईल? याला प्रतिकारक जे प्रतिकारक जी शक्ती माय बाप. पण आपलं असं आहे ना, रोग दुरुस्ती वाटतोय आणि हे पथ्यही पाळायचे नाहीत. कसा दुरुस्ती होईल? कसं कल्याण होईल? पापही करायचंय आणि पुण्यही करायचं. कसं होईल? अरे कल्याण होण्याकरता एक गोष्ट सोडावी लागेल. की कोणती सोडावी लागेल? जी आपल्या पुण्याला हानिकारक आहे, जी आपल्याला हानिकारक आहे, जी आपल्या रोगाला हानिकारक आहे, ती गोष्ट सोडावी लागेल. त्यावेळेस रोग दुरुस्ती होईल. पण आपलं दोन्ही चालू आहे. एका हातानं पुण्य आहे आणि एका हाताने पाप आहे. नाही मायबाप, कल्याण जर करायचं असेल तर अगोदर तुम्हाला पाप हे सोडावं लागेल. हे अघोर कर्म सोडावं लागेल. त्याशिवाय पुण्य घडणार नाही. हे शास्त्र फार अलौकिक आहे. सुंदर चरित्र मांडलं ऐका. देवराज ब्राह्मणाचं चरित्र आहे. हा देवराज अघोर पाप करायचा, अघोर कर्म करायचा. ऐका रे, गोड चरित्र आहे. 10 मिनिटात सांगेल मी तुम्हाला. कोणतं नगर होतं माहिती का? असीत किरात नगर, ब्राह्मणो ज्ञान दुर्बल, दरिद्रो रस विक्रेता, वेद धर्म परांगमुख. गोड चरित्र ऐका माय बाप. काय माझ्या भोलेनाथांचा प्रताप आहे रे. काय प्रताप, काय उदारत आहे माझ्या भगवान शंकराची. त्या किरात नगरामध्ये राहणारा ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाचं नाव आहे देवराज. आणि त्या ठिकाणी वर्णानं जातीनं ब्राह्मण आहे, पण ज्ञान दुर्बल आहे. आणि विशेष म्हणजे मायबाप, तो एक काम, घोर काम करायचा. कोणतं काम करत होता? दरिद्रो रस विक्रेता, रस विकत होता. रस म्हणजे कोणता? मद्यपान. कायला वाटला सर उसाचा रस? उसाचा रस नाहीये, तो मद्यपान विकायचा मायबाप. वर्णानं तो ब्राह्मण होता, पण घोर कर्म करायचा. अरे ब्राह्मणाचं काम काय रे मायबाप? काय कर्तव्य ब्राह्मणाचं? ब्राह्मणानं धर्मग्रंथाचं पारायण करावं. ब्राह्मणानं त्या ठिकाणी धर्मग्रंथाच्या सुंदर समाजाला कथा सांगाव्या. ब्राह्मणाने धर्माची स्थापना करावी, हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. पण आज तो देवराज ब्राह्मण हे कर्म करत होता आणि ज्ञान दुर्बल होता. ज्ञानानं तो दुर्बल होता. लक्षात ठेवा.
म्हणजे तो अज्ञानी होता मायबाप. अज्ञान हे दुःखाला कारणीभूत आहे. जीवनात अज्ञान नसावं. आणि दुर्बलता म्हणजे नासमज. त्याच्यामध्ये समज नव्हती. कोणी सांगितलं ते पटत नव्हतं. जीवनामध्ये समजूतदारपणा डॉक्टर साहेब अत्यंत महत्वाचा आहे बरं का राजूभाऊ. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये समजूतदारपणा नाही ना, ती व्यक्ती समाधान करत जगू शकत नाही आणि सुख कोणापासून त्या व्यक्तीला सुखही मिळू शकत नाही. कित्येक माणसं म्हातारी झाली, प्राणकंठाशी आले, मेलीत, पण समजूतदारपणा त्यांच्या अंगी भिनलाच नाही. सर्वात मोठा महान गुण आहे मायबाप, समजूतदारपणा पाहिजे माणसाच्या जीवनात. समजूतदारपणा अतिशय महान गुण आहे. आणि आज नासमज, समजूतदारपणा या गोष्टी त्या देवराज ब्राह्मणाच्या अंतःकरणात नव्हत्या, मनामध्ये नव्हत्या. मायबाप जीवन फार कमी आहे, जीवनामध्ये समजूतदारपणा फार महत्वाचा आहे. आणि तो दुर्बल होता. दुर्बल कोणाला म्हणावं? हे शास्त्र दुर्बलाची व्याख्या फार सुंदर सांगितली, की ज्याला हात नाही, पाय नाही, त्याला दुर्बल म्हणावं. ज्याला डोळे नाही त्याला दुर्बल म्हणावं. ज्याची परिस्थिती अत्यंत गरीब आहे त्याला दुर्बल म्हणावं. नाही मायबाप, दुर्बलता ती नाही आहे. संपत्तीची दुर्बलता नाही आहे. दुर्बलता आहे विचाराची. लक्ष ठेवा. काय की ज्याच्याकडे पवित्र विचाराची कमी आहे तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे सकारात्मक विचाराची कमी आहे तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे अन्नदान करण्याची भावना नाहीये, सत्कर्म त्या ठिकाणी श्रवण करण्याची भावना नाहीये, शिवपुराण श्रवण करण्याची भावना नाहीये, तो दुर्बल आहे मायबाप. कोणी एखादा गोर गरिबाला मदत करण्याची भावना नाहीये, तो दुर्बल आहे. ज्याच्याकडे समजूतदारपणा नाहीये तो दुर्बल आहे. हे दुर्बल आहे. संपत्ती नाहीये, जो फारच गरीब आहे, ज्याला हातपाय तुटलेले, जो आंधळ आहे, त्याला दुर्बल म्हणता येत नाहीये. माणसं पैशानं श्रीमंत असल्यापेक्षा माणसं मनानं श्रीमंत असावी. माणसाकडे पैशाची श्रीमंती नसावी, कदाचित कमी असावी, पण विचाराची श्रीमंती फार उच्च लेवलची असावी. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विचाराची श्रीमंती माणसाला समाधान देत असते, आनंद देत असते आणि सुख देत असते. म्हणून कोणाची मैत्री करायची ना, संपत्तीशी कधीच मैत्री करायची नाहीये, त्याच्या विचाराशी मैत्री करावी. कोण कितीही श्रीमंत असाल तर त्याची श्रीमंती आपल्या काय कामाची आहे असं मी ऐकलं बरं का. मला माहिती नाही, जेवढी श्रीमंत असतात तेवढी चिकट असतात असं मी ऐकलंय, पण मला माहिती नाही. जेवढा गोर गरीब सप्तामध्ये बिनधास्त वर्गणी देतोय ना, तेवढे श्रीमंत फार विचार करून देत असतात असं मी ऐकलंय, मला माहिती नाही. म्हणून पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विचाराची श्रीमंती ही फार समाजाला सुख देत असते. आणि मैत्री करायची ना कोणासोबत तर श्रीमंती पाहून मैत्री कधी करायची नसते. हा सुंदर कपडा आहे, टकाटक अगदी छान आहे, फार श्रीमंत आहे, मोठ्या घराण्यातला आहे, म्हणून मैत्री करायची नसते मायबाप. त्याची श्रीमंती तुम्हाला समाधान देणार नाही. नाही देणार. कधी माणसाने मैत्री करावी ना, त्याच्या अंतःकरणात असलेले पवित्र विचार, सकारात्मक विचार याच्याशी घेणं देणं ठेवावं आणि याच्याशी मैत्री करावी, तर कल्याण. श्रीमंती पाहून कधी कोणाशी मैत्री करायची, त्याचे विचार पाहून मैत्री करावी. मायबाप, म्हणून दुर्बलता या गोष्टीला म्हटलं गेलं. त्या गावामध्ये कोणी सज्जन नव्हतं मायबाप. आणि देवराज हा मद्यपान विकायचा. गावाला सुद्धा फार मस्त वाटायचं की देवराज ब्राह्मणाकडून आपल्याला मद्यपान मिळतंय. मद्यपानानं अनेकाचे घर उद्ध्वस्त झाले हो डॉक्टर साहेब. किती सांगावं, किती बोलावं त्या व्यसनाविषयी. नसावं जीवनात व्यसन, नसावं रे. व्यसन असावं ना, चांगल्या विचाराचं व्यसन असावं, सत्संगाचं व्यसन असावं, चांगल्या संगतीचं व्यसन असावं. माईबाप, जीवन असं कधी जगू नका रे. आपल्यामुळे आपला संसार, आपले लेकरबाळ उन्हात पडतील, दुःखी होतील. त्याच्यासारखा महापापी कोणताच नाही. एक सांगू का,
पुढे तर शिवमहापुराणामध्ये असं चरित्र आलंय, जो आपलं कुटुंब व्यवस्थित पद्धतीने सांभाळते, जी स्त्री आपलं कुटुंब व्यवस्थित पद्धतीने सांभाळते, जी स्त्री आपल्या कुटुंबामध्ये लेकरा बाळामध्ये चांगले विचार संस्कार रुजवते ना मायबाप, जी त्या ठिकाणी पतीच्या सर्वोत्परी त्या ठिकाणी सेवा करते ना माईबाप, सर्व कुटुंब अगदी पवित्र भावनेने जी स्त्री सांभाळते ना, एक सांगू का, त्या स्त्रीला भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करण्याची आवश्यकताच नाही, तिच्याकरता तिचं कुटुंब महापूजा आहे. तिला नाही कोणते साधनं करण्याची आवश्यकता नाही आहे, स्त्रियानं एक करावं. अरे जी मंदिरातली ऊर्जा आहे मायबाप, तीच ऊर्जा आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करावा, घरी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जेवढा वेळ आपण बाहेर घालतो ना, तेवढाच वेळ आपल्या नातवंडामध्ये, आपल्या मुलामध्ये हे चांगले विचार, पवित्र विचार हे त्या ठिकाणी रुजवण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजे. सेवा तरी काय सेवा आहे रे स्त्रियांकरता. माझ्या भगवान शंकरानं स्त्रियाला फार उच्च स्थान दिलं, लक्षात ठेवा, फार आदर केला. म्हणून तर प्रत्येक मंदिरामध्ये माता पार्वतीचं जे ठिकाण आहे ना, भगवान शंकरापेक्षा उंच आहे. फार तुमचा आदर केलाय. मी सांगेल या वर्षी तुम्हाला खूप काही सांगेल मी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये स्त्रिया करता दर्शनाची पद्धत कोणती आहे, स्त्रियांनी नमस्कार कसा करावा, पुरुषांना नमस्कार कसा करावा, ही पद्धत शिवमहापुराणामध्ये सुंदर आली आहे, लिंग पुराणामध्ये सुंदर आली आहे, स्कंद पुराणामध्ये आली आहे. ऐका ना मायबाप, मद्यपान करायचा, आई वडिलांना बोलवून घेतलं, हे देवराज येणार आहे बाबा इकडे, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला, गोडीनं सांगितलं, अरे असं नको करूस, हे मद्यपान करणं, व्यसन करणं चांगलं नाही रे, शरीराची हानी होते, आर्थिक हानी होते, सामाजिक हानी होते, सगळे हानी रे, याच्यामध्ये कल्याण काय सांगणारे बाळा. आणि तू मद्यपान करतोस ना, आमचं त्या ठिकाणी फार अपमान होतो रे, हे बाळा, हे माझ्या लेकरा, असं नको करूस. आई वडिलांना खूप देवराजाला समजूत काढली माईबाप, पण देवराजाच्या लक्षामध्ये हे नाही आलं, जे करायचं ते करत बसला. पण आई वडिलांनी विचार केला, कारण भगवान शंकराची ती भक्त होती, निष्ठावंत भक्त होती, सेवा करायची. त्याने विचार केला की नाही आहे, याला समजूत घालून काही फायदा नाही, का बस याला दोष देण्यापेक्षा आपण आपले कर्म समजू, आपलं संचित आपलं समजू. त्याने स्वतःच्या कर्माला, संचिताला दोष दिला. का, जर हा मुलगा व्याभिचारी निघाला, मद्यपान करतोय, कुठेतरी आपल्याकडून पाप कर्म मागच्या जन्मामध्ये घडलं असेल, कुठेतरी वाईट कर्म आपल्या जीवनामध्ये घडलं असेल, पाप घडलं असेल, आणि याच दृष्टिकोनातून हे पाप आपलं संचित, त्या संचितानंच जन्म घेतला असं आपण समजू. कारण लिंग पुराणामध्ये, लिंग अष्टकामध्ये फार सुंदर एक फार सुंदर आहे मग, संचित पाप विनाशन लिंगम, संचित पाप विनाशन लिंगम, संचित पाप विनाशित लिंगम, संचित पाप विनाशन लिंगम, संचित पाप विनाशन लिंगम, संचित पाप विनाशित लिंगम, प्रणमामि सदा शिवलिंगम, प्रणमामि सदा शिवलिंगम, प्रणमामि सदा शिवलिंगम, प्रणमामि सदा शिवलिंगम, संचित पाप विनाशन लिंगम, संचित पाप विनाशन
संचित पाप विनाशन लिंगम तत प्रणमामि सदा शिवलिंगम. ऐका मायबाप, सत्संग जीवनामध्ये इथं कामाला येत असतो. देवराज ब्राह्मणाचे आई वडील सत्संग करत होते, कथा ऐकत होते. मनात आलं की नाहीये, ज्या अर्थी आपला मुलगा आपलं ऐकत नाहीये, मुलाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाहीये, हे आपलं संचित म्हणावं, आपलं कर्म म्हणावं. तरी स्वतःला दोष देत असं म्हणत होते की आपण भगवान शंकराचे भक्त आहोत, पण पाप हे प्रत्येकाकडून होतच असतं मायबाप, कोणाकडून पाप होत नाही. अरे जो जीव संसारात पडला, पाप हे होतच मायबाप. कारण आकाशातून जो पडणारा थेंब आहे पावसाचा, राजेभाऊ किती सुंदर असतो, किती पवित्र असतो, किती निर्मळ असतो, किती स्वच्छ असतो. अरे तीळ मात्र सूक्ष्म कचराही त्या थेंबात नसतो मायबाप. आकाशातून येणारा थेंब, पडणारा थेंब एवढा पवित्र असतो ना, एवढा पवित्र असतो, पण त्याच थेंबाला जर पृथ्वीचा स्पर्श झाला की तो गढूळ झाल्याशिवाय राहत नाही. एवढा पवित्र असताना इथपर्यंत येईपर्यंत तो पवित्र असतो, पण पृथ्वीचा स्पर्श झाला, पृथ्वीवर पडला की तो घाण होतो, मलिन होतोच मायबाप. अरे काही असे भाग्यवान थेंब असतील ते गंगेला मिळत असतील, काही भाग्यवान असतील ती समुद्राला मिळत असतील, काही भाग्यवान असतील तिथे शिंपल्यामध्ये पडत असतील. शिंपल्यात पडल्यानंतर काय तयार होत आहे? मोती. आणि काही असे असतील की ते सापाच्या तोंडात पडत असतील, आणि काही असे असतील की ते विस्तावार पडत असतील. ज्याचं त्याचं हे काय आहे? कर्म आहे. सापाच्या तोंडात जर पावसाचा थेंब पडला तर असं सांगतात विष होतं मायबा. शिंपल्यामध्ये पडल्यानंतर मोती तयार होतोय, आणि आगीवर पडल्यानंतर कायमचा विनाश पावतो मायबा. ठिकाण अत्यंत महत्वाचं आहे. हे ज्याचं त्याचं भाग्य आहे, कर्म आहे, नशीब आहे, प्रारब्ध आहे. जमिनीवर पडलं की तो थेंब मलिन होतोच आहे, मलिन होतो मायबाप. तसं संसारात पडलं की पाप हे होतच आहे, पाप हे होतच आहे. त्यांच्या लक्षात आलं की पुत्र पुण्याईनंही प्राप्त होतो आणि पुत्र पापानंही प्राप्त होतो मायबाप. जर आपला मुलगा जर हरिभक्त झाला, सत्संगी झाला, त्याच्यामध्ये पवित्र विचार, आईवडिलांना सुख देणारे विचार, जो जर पितृभक्त जरी निवडला, असं समज आपलं पुण्य पुत्राच्या रूपानं त्या पुण्यानं जन्म घेतलाय. पण जर आपला मुलगा जर व्याभिचारी निघाला, मद्यपान करणारा निघाला, असं समजा मागच्या जन्मामध्ये काहीतरी आपल्याकडून कुकर्म घडलंय, पाप घडलंय, आणि त्याच पापाच्या रूपानं मुलगा हा जन्माला आलाय. म्हणून हे शास्त्र सांगते, मुलगा पुण्यानेही जन्माला येतोय आणि मुलगा पाप केल्यानंही जन्माला येतोय. आई वडील निघून गेले, चिंतेमध्ये निघून गेले. अतिशय दुःख झालं मुलाच्या चिंतेनं. पास गतप्राण झाली, निघून गेली. त्यानंतर देवराज ब्राह्मण हा वृद्ध होत चालला. आता देवराज ब्राह्मण ते दुकानच बंद पडलं मद्यपानाचं. शरीर हे क्षीण झालं, रोगाने ग्रस्त झाला. समाजाचं काम करणं बंद झालं, म्हणून समाजानं त्याला गावाच्या बाहेर धक्के मारून हाकलून दिलं. हा समाज असा आहे. डॉक्टर साहेब भन्साली साहेब ऐका, फार सुंदर त्या ठिकाणी सोपई माझ्या समोर गोस्वामी तुळशीदास महाराजांची. सूर नर मुनी सबके रीति, स्वार्थ लागी करहि सब प्रीति, अंधेरे वक्त साथी को कौन याद रखेगा, सुबह होते चिराग बुझ देते. काय? सुर नर मुनी सब के रीती,
स्वार्थ लागे करही सब प्रीती. कारण जे लोक प्रेम करतात ना हे स्वार्थापोटी करतात रे. पण लोकांच्या अंतःकरणातल्या भावना आपल्याला समजत नाही म्हणून माणूस हा फसल्या जातो. अरे जगात जो जीव आलाय ना, मायबाप आपला मुलगा असेल कोणी असेल, हे स्वार्थापोटी प्रेम करतात. जोपर्यंत वडिलांचं बँक बॅलन्स भरपूर आहे का तोपर्यंत सगळे म्हणतात पप्पा पप्पा पप्पा, डॅडी काय असेल काय असेल. आणि बापाच्या खात्यावरले सगळे पैसे संपावं, बापाची पगार येणं बंद व्हावे. अरे एखाद्या वस्तूसारखी फार हाल होतात रे माणसाचे. हा कलियुग आहे, कलियुग आहे. इथे माणसापेक्षा जास्त धनावर लोक प्रेम करतात. पैसा संपला, माणसाचं काम करणं संपलं की सगळं संपलं, लक्ष ठेवा. काय सुंदर हा दोहा आहे की रीत या कलियुगाची. जोपर्यंत माणूस काम करतोय ना तोपर्यंत कुटुंबाला सुद्धा बाप हा गोड लागतोय, चांगला लागतोय. बापाचं काम करणं थांबलं की कुटुंबाला सुद्धा त्या बापाचं ओझं होतंय. हे श्लोक आहे, हा दोहा आहे. अंधेरे वक्त साथी को कोण याद रखे. काय सुबह होते चिराग बोझे देते है. जोपर्यंत दिवा प्रकाश देतो ना अंधार आहे तोपर्यंत दिवेची किंमत आहे. उजाड पडला की लोक जातात आणि फूक मारतात, विझवून टाकतात. जोपर्यंत काम आहे ना, कामाचा माणूस आहे तोपर्यंत. आता आम्हाला सुद्धा 7 दिवस माऊली महाराज बाबा, 8व्या दिवशी कोणी जिहारी घालत नाही. स्वार्थ लागे करी प्रीती. देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी रोगानं ग्रस्त झाला. मायबाप गावकऱ्याने हाकलून दिलं, खायला मिळत नाहीये. आणि त्या ठिकाणी प्रतिष्ठानपुरामध्ये गेला, त्या नगरात गेला, एका भगवान शंकराच्या शिवालयाजवळ थांबला. पण देवराज ब्राह्मण त्या शिवालयाजवळ जो गेला ना तो भुकेच्या आशानं गेला होता, कथा ऐकण्याच्या आशानं नाहीये. मनामध्ये कोणता भाव नाही, श्रद्धा नाही, प्रेम नाहीये, कथा ऐकणे लालसा नाही. फक्त काय जिथे मंदिर आहे, कथा म्हणल्यानंतर अन्नदान असेल, काहीतरी खायला मिळेल या खाण्याच्या आशानं गेलेला तो देवराज ब्राह्मण आहे. काय कोणतं तळमळ नाहीये, भाव नाही कथा ऐकण्याची. फक्त काय की जिथे सत्संग आहे ना, जिथे कथा असते ना, तिथे कुठेतरी अन्नदान असतं, खायला मला मिळेल या आशानं तो देवराज ब्राह्मण त्या ठिकाणी तिथे गेला होता. पण ऐका रे मायबाप, ऐका. सहज गेलेला देवराज ब्राह्मण, सहज गेलेला, कोणतंही प्रेम नाही, कथा ऐकण्याची भावना नाही, तळमळ नाही, पण सहज त्या ठिकाणी मंदिरामधून भजन सुरू झालं. आणि ते भजन होतं ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हे पंचाक्षर मंत्र, ही कथा त्या देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडली. मायबाप कानावर पडली. परिणाम असा झाला, देवराज ब्राह्मण हा रोगानं ग्रस्त झाला होता. लोकांना काढून दिलं, तो गतप्राण झाला. मायबाप अरे स्वर्गात यमदेवताने यायला आले त्या देवराजाला. हा महापापी आहे, हा दुराचारी आहे, हा अघोर कर्म करणारा आहे, हा मद्यपान विकणं, आई वडिलांना त्रास देणारा हा महापापी आहे. पण तिथे देवदूत आले, सांगितलं अरे याचं पाप तर कधीच जळून भस्म झालंय. काय या देवराज ब्राह्मणाचं हे महापाप कधी जळून भस्म झालंय, कधीच जळून भस्म झालंय. का? अरे मरत्या वेळेस यानं भगवान शंकराचं पाप विनाश करणारा, महाघोर कर्म विनाश करणारा, काळावर सुद्धा विजय मिळवणारा असा 7 करोड मंत्रामध्ये एक अलौकिक महान मंत्र आहे, तो पंचाक्षर मंत्र नमः शिवाय. हा मंत्र देवराज ब्राह्मणाच्या कानावर पडला, त्याने तो श्रवण केला आणि एका मंत्रानं देवराज ब्राह्मणाचं पूर्ण संपूर्ण पाप नष्ट झालाय. तो महान पवित्र बनला गेला आणि तोच पापी महादुराचारी ब्राह्मण भगवंता भोलेनाथाच्या धामाला निघून गेला. मायबाप हर 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 हर. कारण असं आहे, ही कथेमध्ये एवढी प्रबल शक्ती, एवढी दिव्य शक्ती, एवढी अलौकिक शक्ती आहे.
अरे एक क्षणभरही कथा आपल्या कानावर पडली मायबाप तरी आपल्या समोर पापाचा विनाश करणारी एकमेव कथा आहे शिव महापुराण.